पाण्याची तीव्र अशी टंचाई जाणवायला लागलेली आहे आणि दिवसेंदिवस हे दुर्भिक्ष वाढताना दिसतंय। पाण्याच्या अभावी फळबागा सुद्धा धोक्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना फळबागा वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतोय। विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव होतीये। शेतकऱ्यांनी पाण्याचे टँकर विकत घेतले आहेत आणि त्या पाण्याच्या आधारावरती आता फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। नुकसान सहन करत फळबागा जगवण्यासाठी शेतकरी आता ही धडपड करताना दिसतात। कालच्या जानेवारीपासून पाण्याची खूप मोठी टंचाई होती आवर्षणामुळे आणि जानेवारीपासून आम्हाला वेळामुळेपासून आम्ही टँकरनं सध्या पाणी देऊन बाग जगवत आहोत। टँकरनं पाणी देत असताना सुरुवातीला टँकरनं घेत होतो त्यावेळेस एक टँकर 1000 रुपयाला मिळायचं आणि आजपर्यंत 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 36-37 टँकर गेलेत। एका टँकरला 1000 रुपये मोजावे लागतात। मला ह्याच्यामध्ये 36,600 रुपये आजपर्यंत या पाण्यासाठी मी दिलो आहे।